भाकरीची किंमत. नाथ हा श्रीमंत व्यक्ती होता. त्याच्याकडे अपार धनदौलत होती. त्यामुळे तो अतिशय अहंकाराने राहत. त्यात तो खूप कंजूस. दारावर मागायला येणाऱ्यांना पण 1 रुपया सुद्धा देत नसे. त्यांना अक्षरशः तो हाकलून देत. त्यामुळे त्याला सर्व शिव्या शाप देत. अचानक त्याच्या श्रीमंतीला कोणाची तरी नजर लागते. त्याचे खूप मोठे नुकसान होते. त्यामुळे तो रस्त्यावर येतो. त्याच्याकडे 1 रुपया पण राहत नाही. त्याची ही परिस्थिती बघून त्याची बायको सोडून माहेरी जाते. त्यामुळे तो अगदी एकटा पडतो. त्याला कामाची सवय नसल्याने त्याला कोणतेच काम कष्टाचे येत नसत. पण पोट भरण्यासाठी तो एका ठिकाणी कामाला जातो. तिथे तो मोलमजुरी शिकून घेतो. सुरुवातीला त्याला कठीण जातं, पण नंतर तो ते शिकून घेतो. आज त्याला भाकरीची किंमत कळते. त्यानंतर तो खूप मेहनत करून तो आपली श्रीमंती परत मिळवतो. त्या दिवसापासून तो त्याच्या दारावर येणाऱ्या लोकांना जेवूनच पाठवतो. कारण आज त्याला भाकरी काय असते हे चांगल्या प्रकारे समजलेले असते. तात्पर्य: परिस्थिती माणसाला जाणीव करूनच देते. थँक यू.